नमस्कार. मी राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागामध्ये ज्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे आणि जे सचिव म्हणून निवृत्त झाले ते श्री राजेंद्र जाधव सर आपल्या स्क्रीनवरती, पवार सर आपल्या स्क्रीनवरती आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू. काल आपण एक बातमी ब्रेक केली आणि त्याच्यानंतर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातनं काही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. ती बातमी अशी होती की 2019 मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये पूर आला आणि तेव्हा सरकारनं असं ठरवलं होतं की सातत्यानं या भागामध्ये जो पूर येतोय त्याचं नीट आकलन करायचं आणि मग 10 सदस्यांची एक समिती नियुक्त केली, ज्या समितीचे सदस्य सचिव श्री पवार सर होते. खरं म्हणजे हे रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी त्यांनी मला असं सांगितलं की भीमा खोरे आणि कृष्णा खोरे याचा स्वतंत्र अभ्यास होणार होता, पण भीमा खोरे इतकं मोठं आहे की त्याचं पुन्हा नव्याने एक वेगळं आकलन करावं असं ठरलं की ज्या समितीचे अध्यक्ष पण श्री पवार सर असणार आहेत. सर, त्या तुमच्या समितीनं दिलेल्या ज्या 18 शिफारशी होत्या त्याबद्दलचा राज्य सरकारचा अधिकृत GR काल इश्यू झाला आणि वेगवेगळ्या ह्या सगळ्या शिफारशी बघत असताना मला एक शिफारस फार फॅसिनेटिंग वाटली आणि त्याबद्दलच आपण तिथूनच सुरुवात करू. आणि ती शिफारस अशी आहे की पंचगंगा नदी आणि कृष्णा नदी हिचं सरळीकरण करायचं. म्हणजे सांगलीच्या खालच्या भागाला जी नदी वक्र स्वरूपात जाते, आमचे संपादक मूळचे सांगलीचे जाते, ते म्हटले की युटर्न घेते नदी तिथे आणि त्या युटर्न मध्ये सांगली आहे. सो व्हॉट इज इट, हे काय आहे नेमकं? ओके, थोडस शिफारशीबद्दल आणि त्यानंतर ज्या काही शासनाने स्वीकृत केल्या याच्याबाबत बोलताना थोडीशी पार्श्वभूमी जर आधी समजावून घ्यायला पाहिजे. ते 2 मिनिटात मी सांगतो. एकूण 18 शिफारशी ज्या समितीने केल्या होत्या त्याच्यापैकी 1-2 वगळता बहुतांश शिफारशी शासनाने स्वीकृत किंवा अंशतः स्वीकृत केलेल्या आहेत. ही एक खूप चांगली आणि महत्वाची बाब आहे. पण त्या शिफारशी करताना एकूण 18 पैकी सगळ्यात महत्वाची किंवा सगळ्यात आधी इम्प्लिमेंट करण्यासारखी, सोपी आणि अर्थातच पूर नियंत्रणाच्या दृष्टीने गरजेची असं आपल्याला थोडंसं त्याचं वर्गीकरण करावं लागेल. काही असे आहेत की लॉंग टर्म इम्प्लिमेंटेशनला त्या ठेवाव्या लागतील कारण त्याला काही वर्ष जातील. तर ही जी मगाशी आपण शिफारस विचारली की नाल्याचं नदीचं सरळीकरण करणं, एक तर ही लॉंग टर्म मध्ये मोडते, त्यामुळे आता अगदी अर्जंटली आणि आत्ताच ते इम्प्लिमेंट करायचे अशी ती शिफारस नाहीये. त्यामुळं मी थोडंसं लक्ष यासाठी मुद्दा वेधू इच्छितो की 18 पैकी इतर ज्या महत्वाच्या शिफारशी आहेत, जो TOR ह्या समितीला दिला होता की मुख्यतः ह्या पुराचा आणि आलमट्टीचा संबंध आहे का, तर आनंदाची गोष्ट अशी आहे की तो समितीने जे ठामपणे मांडलं होतं आणि सादर केलं की याच्यात आलमट्टीचा काही संबंध नाही, ते आता 100% शासनाने त्याच पद्धतीने जनतेने, लोकप्रतिनिधींनी हे स्वीकृत केलंय. ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे की तो मुद्दा आता निकालात निघेल. आणि मग मुख्य कारण जी आहेत ती बाजूला ठेवून, जसं आपण म्हणतो साप सोडून भुई धोपडण्याचा प्रकार होत होता, ही आनंदाची बाब आहे. आता या शिफारशीपैकी मग जी महत्वाची कारणं आहेत, आता आपण जो शासनाचा GR आहे तो पाहिला तर त्याच्यामध्ये शिफारस क्रमांक आपण टप्प्याटप्प्याने जाऊया का त्या शिफारशीकडे? असं मला वाटतं. त्यातल्या महत्वाच्या फक्त हायलाईट एवढ्यासाठीच करतोय की नदी नाल्यामध्ये जे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणं अशा सारख्या शिफारशी आहेत, पुरेशा आखणीबाबत आहेत आणि मुख्यतः नदीचं आकुंचन ज्या पद्धतीने झालंय, शहरामध्ये आपल्याला ड्रेनेज सिस्टीम काय सुधारायला पाहिजे, तर ह्या ज्या 4-5 महत्वाच्या शिफारशी आहेत त्या शॉर्ट टर्म मध्ये इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत, इमिजिएट इफेक्ट देणाऱ्या आहेत की ज्यामुळे पुराचं नियंत्रण लगेच सुलभ होईल आणि मग लॉंग टर्मचा विचार करून त्याचा योग्य अभ्यास करून पुढे जात आहे. ठीक सर, शिफारशीकडे जाण्याच्या आधी तुम्ही जो आलमट्टीचा संदर्भ घेतला त्याची सातत्यानं चर्चा होत असते. फुल अँड फायनल आता तुम्ही असं म्हणताय की आलमट्टीचा आणि सांगली कोल्हापुरातल्या पुराचा काहीही संबंध नाहीये. थोडं विस्तृत सांगा. याच्यामध्ये असं आहे की कृष्णा तंटा लवाद जो आहे त्या लवादामध्ये सुद्धा महाराष्ट्राने आपल्या बाजूने हा मुद्दा किंवा आक्षेप त्यांच्यासमोर नोंदवला होता की आलमट्टीचं धरण आणि त्यांनी उंची वाढवण्याची जी काही मागणी केली होती त्याला आपण आक्षेप घेऊन त्या पुरामुळे महाराष्ट्रामध्ये धोका संभवतो
हाच आक्षेप घेतला होता. तेव्हा लवादानी सुद्धा एक स्वतंत्र तज्ज्ञांची समिती देशाच्या लेवलला नेमली होती, त्यांचा अहवाल आहे. 2005 साली एवढ्या एकाच विषयाबाबत अभ्यास करण्यासाठी खास वडनेरे समिती नेमली होती, त्यांनी 2005 सालीच एक अहवाल दिलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक 4-5 अहवाल आपल्या पटबंधारे विभागाच्या माजी सचिव आणि अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. कर्नाटक मधल्या काही जे शास्त्रज्ञ आणि तिथले अभियंते आहेत त्यांनी पण काही याबाबतचा अतिशय तत्वशुद्ध आणि ॲनालॉजिक अभ्यास केलेले आहेत. आणि आता या समितीने या सगळ्या मागे झालेल्या अभ्यासाचा उहापोह घेऊन त्याच्या पुढे जाऊन स्वतः, कारण या समितीमध्ये तज्ज्ञ म्हणून IMD चे डायरेक्टर, IITM चे डायरेक्टर, CWC चे चीफ इंजिनियर, CWPRS ज्या तज्ज्ञ संस्था, तांत्रिक संस्था देशाच्या पातळीवर नामांकित आहेत, असे सगळे तज्ज्ञ आहेत. आणि यांनी एकत्रित मिळून हा जो तंत्रशुद्ध अभ्यास केलाय, त्याच्यानंतरच हा निष्कर्ष काढला की हे अलमट्टीचं पाणी सांगलीपासून 250 किलोमीटर खाली असलेल्या धरणाचं बॅकवॉटर कितीही पाऊस असला आणि पूर्ण भरल्यानंतर त्याचा पुराचा म्हणून, फुगवट्याचा म्हणून धोका संभवत नाही, हे निश्चितपणे निष्कर्ष काढून. चला, बरं झालं या निमित्ताने ते फुल अँड फायनल झालं, कारण त्याच्यावरती पुन्हा परस्पर विरोधी मत येत होती. पण मी ज्याचा उल्लेख केला, नदी ही एकच मुद्दा आहे ज्यापासून थोडासा जास्त सांगू शकतो की हा झाला अभ्यासाचा भाग. आता हे 19 सालीच्या पुराच्या वेळेस जे काही आकडेवारी मिळाली ते देऊन अभ्यासातून काढलेला निष्कर्ष आहे. हा निष्कर्ष 2021 साली जो पाऊस पडला त्याच्यामध्ये तो सिद्ध झाला. तो अशा पद्धतीने झाला की 21 सालची परिस्थिती अशी होती की आता जुलैमध्ये जो पाऊस पडला त्यावेळेला अलमट्टी अर्ध पण धरण भरलेलं नव्हतं, म्हणजे पूर्ण भरलेलं नव्हतं, फुगवटा नव्हता. वरच्या बाजूने कोयना किंवा राधानगरी सारख्या धरणातून जास्ती पाणी सोडलेलंही नव्हतं, तिथे साठा शिल्लक होतं. असं असताना पुन्हा तेवढीच परिस्थिती पुण्यासारखी कोल्हापूरमध्ये उद्भवली. म्हणजे याचा अर्थ पुराची कारणं हे केवळ अलमट्टी किंवा धरणातनं सोडणारं जाणारं पाणी हे नसून जागेवरतीच आहेत, आणि ती कुठली आहेत ती या शिफारशीमध्ये सापडतात. करूया हे अगदी ब्रीफ मध्ये. आता कर्नाटक सरकार 5 मीटरने अलमट्टीच्या धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात चर्चा करतंय, अध्यादेश काढतंय, त्याचा काही परिणाम होईल आपल्याकडे? अगदी ब्रीफ मध्ये. ती 5 मीटरची उंची गृहीत धरूनच हा अभ्यास केलेला आहे, त्याच्यानंतर सुद्धा याचा इफेक्ट येणार नाही, त्यामुळे त्याबाबत काही घाबरण्याचं कारण. ठीक आहे सर, महत्वाचा मुद्दा जो मी ज्याची सुरुवातच केली मी, की नदी ही लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेक जणांचा नॉस्टेल्जिया असतो आणि तज्ज्ञांना असं वाटतं की नवीन काही गोष्ट करायची असेल, विशेषतः सरळीकरणासारखी गोष्ट करायची असेल तर ती पर्यावरणाला हानी आहे. आता तो जो GR आलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आम्ही ही शिफारस अंशतः स्वीकारलेली आहे. भूपृष्ठावरून कृष्णा आणि पंचगंगा आपण कसं सरळ करू शकतो किंवा ते शक्य नसेल तर बोगद्याच्या अंतर्गत कसं करू शकतो, हे अतिशय विस्तृतपणे मला तुमच्याकडनं हवं आहे. ओके, पुन्हा एकदा मी थोडंसं रिपिटेशन होईल, पण ती जी मुख्य शिफारस आहे नाल्याच्या नदीच्या सरळीकरणाची, तर मी आज मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर ज्या शिफारसी आहेत की डायव्हर्शन न करण्याच्या आधी त्याचे अतिक्रमण काढणं, त्याचं रुंदीकरण करणं, या मार्गाने आपण फ्लडवर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवू शकू, हा प्रयत्न आधी व्हायला पाहिजे. आणि मे बी ॲज अ शॉर्ट टर्म अँड इमिजिएट मेजर. हे केल्यानंतर आपण त्याच्यातून किती फ्लड मॉनिटर करू शकू. मग समजा एक 20%, 30% या माध्यमातून जर तो सुरळीत झाला आणि जर पुराची पातळी काही प्रमाणात कमी झाली तर ते पहिल्यांदा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ही जी शिफारस खास सरळीकरणाची जी केलेली आहे त्याला संदर्भ जो आहे तो आंतरदेशीयामध्ये ग्लोबल लेवलला अशा परिस्थितीमध्ये काय उपाययोजना केल्या जातात याची माहिती आणि अभ्यास करून घेऊन ही शिफारस केली गेलेली आहे. आणि खरं सांगायचं झालं तर जपानमध्ये जिथं पुरासारख्या आपत्ती, भूकंपासारख्या आपत्ती हे सतत येत असतात आणि त्यांच्याकडे पूर नियंत्रणाची खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे. तर ती काय आहे त्याची माहिती घेऊन तिथल्या तज्ज्ञांशी बोलून आणि आपल्या इथं मग महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीला हे कितपत सुटेबल होईल आणि कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करूनच ती शिफारस केलेली आहे. आता थोडंसं विस्ताराने त्या शिफारशीबाबत जर सांगायचं झालं तर एकंदरीत पूर जो काही कृष्णा नदीमध्ये आणि त्याच्या उपनद्यामधून येणार आहे, मग त्यात वारणा, पंचगंगा, ह्या सगळ्या नद्यांचा आणि इकडचं येराळा, या सगळ्यांचा एकत्रित म्हणून परिणाम मग कृष्णेमध्ये जो दिसतोय, तर त्याचा आपल्याला जसं आपण हायवेचं ट्रॅफिक एखादं बांधकाम करायचं असेल तर डायव्हर्ट करतो तात्पुरतं, अशा पद्धतीने नदीमध्ये जर पुराचं प्रमाण जास्ती झालं, नियंत्रणाच्या बाहेर गेलं, ही सिच्युएशन असणार नाही.
काही वर्षामधून केव्हा तरी एकदा येणार आहे. बाकीच्या नॉर्मल इयर्स मध्ये आपल्या नेहमीच्या डॅमची जी काही यंत्रणा असेल आणि जे काही नदी नाल्याचं आपण वायडनिंग करून त्याच्या माध्यमातून जेवढा पूर नियंत्रित करणं शक्य आहे ते इतर वर्षी करू. पण स्पेसिफिक अशा अति पावसाच्या वेळेस त्या वर्षी जर आपल्याला करायचं असेल तर जसं हायवेचं ट्रॅफिक आपण डायव्हर्ट करतो तसं नदीचा पूर, आता मध्ये सिटीच्या मधूनच नदी वाहते आणि मग जे काही आमची रेषा आहे त्याच्यातले सगळीच अतिक्रमण, सगळ्याच बिल्डिंग उचला आणि पुनर्वसन करा, हा प्रॅक्टिकल मार्ग होऊ शकणार नाही. त्यामुळे तोही विचार केला पाहिजे की जरी समजा चुका झाल्या असल्या, नदीच्या पात्रामध्ये काही अतिक्रमण झाली असली, मोठमोठे बांधकामं झाली असली, तरी फिजिबल आहे का मग त्याच्याऐवजी मग नदीच काही अंशी डायव्हर्ट करून आपल्याला पुराचं पाणी बाजूला करता येईल का, ह्या पर्यायाचा एक विचार म्हणून तो एक पर्याय आपण मांडलेला आहे. त्याचा अर्थ ते काही अंतिम सोल्युशन नाहीये. आज सुद्धा तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही जागतिक पातळीवरचा हा सगळा अभ्यास करून ते केलेलं, विशेषतः 4 तालुक्याचा या जी आर मध्ये उल्लेख दिसतो. एक शिरोळ तालुका आहे, एक इचलकरंजी आहे आणि सांगली आणि कोल्हापूर. आपल्याला थोडंसं आणखी विस्तारानं सांगता येईल का की एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनवरती असं करण्याचा तुमचा विचार आहे, हा एक प्रश्न. आणि दुसरा, बोगदा म्हणून जर तुम्ही विचार करत आहात त्याचं काही डायमीटर इतका मोठा वगैरे असं की सांगतो. पहिल्यांदा समितीने जेव्हा प्रत्यक्ष क्षेत्र दौरा केला आणि जी काही सगळी भौगोलिक परिस्थितीची माहिती घेतली आणि मग त्याचे नकाशे बनवून त्याच्यावरून जो काही एक मार्ग सुचवण्याच्या दृष्टीने आम्ही चर्चा केली आणि उपाययोजना सुचवली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की प्रमुख कारणापैकीच की जसं आता अलमट्टीचं कारण जर नसेल तर मग सांगली आणि कोल्हापूर दोन्ही शहरामध्ये पूर इतके दिवस टिकतो का, म्हणजे केवळ तडाखा बसतो एवढंच नव्हे तर 8-10 दिवस पाणी उतरत नाही. हे जेव्हा कारण आम्ही शोधायला सुरुवात केली आणि त्याला मग हायड्रोडायनामिक स्टडीजची जोड दिली, ते मॉडेलिंग करून त्याच्यातून आम्ही कारण शोधायचा प्रयत्न केला, तेव्हा असं लक्षात आलं की सांगली शहराच्या जवळच वारणा आणि पंचगंगा ह्या दोन्हीचे संगम आहेत आणि तिथून खाली मग स्टेट बॉर्डर आहे. तर स्टेट बॉर्डर आणि सांगली शहर हे केवळ 30 ते 40 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये हे दोन्ही मोठे कॉन्फ्लुएन्स संगम आहेत दोन्ही नद्यांचे की जे पाणी मोठ्या प्रमाणात आणतात आणि तेवढ्या 40 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त वळणं आहेत. आता ही वस्तुस्थिती आहे. आता काही तज्ञ इतर काही किंवा पर्यावरणवादी पण असं म्हणतील की नॅचरल नदीचे वळणं आहेत त्याला डिस्टर्ब करता कामा नये पर्यावरण. समितीचा तसंही म्हणणं नाही, उद्देश नाही. पण पूर का थबकतो ह्याचं कारण ते वळणं हे निश्चितपणे आहे आणि त्याच्यामुळं पूर लवकर ओसरत नाही, त्याचा निचरा लवकर होत नाही, त्याच्यापैकी ते एक कारण आहे. अर्थात म्हणून काय 40 किलोमीटरच्या परिघामध्ये जी नागमोडी वळणं आहेत ती सरळ केली तर कदाचित पूर आणखी चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करता येईल आणि सगळी सरळ करा असं पण नाही ना म्हणणं. तिथं मग जसं आता आहे की त्याचा पुन्हा व्यवस्थित तेवढ्या प्रोजेक्ट होता सविस्तर टेक्निकल अभ्यास केला पाहिजे, फिजिबिलिटी तपासली पाहिजे, भूसंपादनाचा प्रश्न आहे, मग ओपन कट घ्यायचा की बोगदा शक्य आहे, लेवल किती उपलब्ध आहे, हा सगळा तांत्रिक आणि विचार करून अभ्यास करून हे फक्त एक सुचवलंय. लगेच आम्ही तिथं प्रोजेक्ट मांडलेला नाहीये की उद्यापासून त्याचं बोगद्याचं काम सुरू करा. त्यामुळे आता सुद्धा काही तज्ञांनी मग मतं व्यक्त केली की नाही हा काय उपाय होऊ शकत. त्यामुळे ह्याचा अशाच पद्धतीने विचार केला पाहिजे. सदस्य होते ते खरं म्हणजे. हा, म्हणूनच मला आश्चर्य वाटलं की त्यांनी आपल्याला म्हणणं असं मांडायचं, त्याचा काय होतं अशा वक्तव्यामुळे दिशाभूल होते. जनतेला हे समजलं पाहिजे की आम्ही उपाययोजना कशासाठी सुचवतोय की जपानमध्ये अशा पद्धतीने त्यांनी अख्ख्या शहराला डायव्हर्शन करून पुराचं प्रमाण कमी केलंय आणि नुकसानीचं प्रमाण कितीतरी पटीने कमी केलंय. आता आणि ह्याच्यामध्ये याला जोडून दुसरा लगेच मुद्दा येतो की मग लवादानी याला मान्यता दिली आहे का. जसं डायव्हर्शन आपण नदीला शहरासाठी करू शकतो तसंच मग ते पाणी मग कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यात आणणं ही एक शिफारस होती. मग याच दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. ठीक आहे, खोऱ्यामधून पाणी वापरासाठी ट्रान्सफर करायला लवादाची आडकाठी आहे किंवा त्यांचं बंधन आहे, पण पूर योजना म्हणून जर एक प्रकल्प आपण राबवणार असू आणि पूर्ण कृष्णा खोऱ्याचा भीमा खोऱ्याचा एकत्रित विचार करणार असो की ज्याचा उपयोग किंवा ज्याचा फटका महाराष्ट्रालाच नव्हे कर्नाटकलाही बसतोय. अच्छा, म्हणजे मराठवाड्याच्या लोकांची भावना तुम्ही जागृत करताय पण आम्ही इथल्या लोकांनी सोडून नाही एक मिनिट नाही हाच फरक लक्षात घ्या. मराठवाड्यासाठी कशासाठी तर पाणी वापरासाठी. मी पहिला प्रश्न काय वापरला की समितीची शिफारस आहे पाणी वापरासाठी डायव्हर्ट नाही करायचंय.
तिकडे जास्त जेव्हा पाणी होईल आणि जेव्हा होईल तेव्हाच अच्छा. पुराचा तडाखा सांगली कोल्हापूरला बसू नये म्हणून ते पाणी डायव्हर्ट करायचंय आणि शेवटी भीमा खोऱ्यातून पुन्हा खाली कृष्णा नदीलाच मिळतंय कर्नाटकमध्ये. करेक्ट. त्यामुळे हा जर दोन्ही राज्यांचा एकत्रित प्रकल्प चांगला म्हणून बॅलन्स आहे. कारण मी ते आणि दिल्लीची जी संरक्षक म्हणून तो जर राबवला गेला. करेक्ट. दिल्लीमध्ये ज्या वेळेला हे जजमेंट आलं त्या दिवशी मी प्रत्यक्ष त्या कार्यालयामध्ये उपस्थित होतो. मी आणि रामराजे साहेब त्यावेळेचे जे मंत्री महोदय होते आणि ते जजमेंट आल्या आल्या मी म्हटलं होतं की आता महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही फार चिंतेची बाब होणार आहे. नंतर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो वगैरे, हा भाग आहे आणि त्याचं ते पेंडिंग आहे. सर थोडंसं रिपिटेशन होईल पण अगदी ब्रीफ मध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी समितीला काय लक्षात आलं की ही 1, 2, 3, 4, 5, 10 कारणं आहेत की जी कारणं आपल्याला पूर तिथं निर्माण करतात. अगदी पॉइंट स्वरूपात आपण करूया. आता अगदी भौगोलिक परिस्थिती पाहिली की मगाशी मी सांगितलं असं सांगली शहर आणि स्टेट बॉर्डर याच्यामधली वळणं, त्याच्यामध्ये त्या नदी पात्रामध्ये जो काही स्लोप मध्ये बदल झाला, वळणामुळेच पाणी वेलॉसिटी कमी होते, वेग कमी झाला की गाळ साठत राहतो. त्याच्यामुळे जर नदीची तळपातळीच वर आली तर नॅचरली पुराची पातळी वर येणारच. आज आपण अभ्यास करून पाहिलं की 2 ते 2.5 मीटरनी जर मूळ तळपातळी गाळाची वर आली गेल्या 15 वर्षात तर महत्तम पुराची पातळी निदान 1 मीटरने तर नक्कीच वाढेल. आणि मग तूच आपण मग त्यासाठी काही प्रमाणात काही ठिकाणी आणि अर्थातच त्याचा फिजिबिलिटी स्टडी करून, तांत्रिक अभ्यास करून, पर्यावरणावर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही याचा विचार करून अशी कामं हातात घ्यावीत अशी शिफारस आहे. मग नदीचं रुंदीकरण आहे, गाळ काढण्याची कामं आहेत, काही ठिकाणी भराव, तिथं दोन्ही बँक्स कमी असतील तर काही भराव टाकून सुद्धा आपण संरक्षण देऊ शकतो की पूल तेवढ्या क्षेत्रामध्येच मावेल आणि पसरणार नाही. तर अशा उपाययोजना आहेत. आणि त्याच्यापैकी मग ही एक शिफारस आहे की जिथं वळणं आहेत, आता त्यातलं एकच वळण, एक उदाहरण सांगतो की वारणाच्या संगमानंतर खाली काही जी 2-3 वळणं दिसत आहेत आपल्याला मोठ्या नकाशामध्ये पाहिली तर तिथं शाहू महाराजांच्या काळात पंचगंगा नदीच्या एका वळणाजवळ तो सरळ करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सॅटेलाइट इमेज मध्ये आम्हाला ते दिसलं. आता त्यावेळेला ते काम पूर्ण का नाही झालं का नंतर बुजलं माहित नाही. म्हणजे अशा पद्धतीचा प्रयोग त्यांच्या काळात सुद्धा तिथं झालेला होता आणि तिथं आपल्याला मॅपमध्ये आजही ते स्पष्टपणे दिसतंय. तर त्याच ठिकाणी आम्ही मग इथं सूचना केली, शिफारस केलेली आहे की तिथं ओपन कटच घेतला पाहिजे असं नाही, टेक्निकल अभ्यास करूया. जर तिथं लेवल मिळत असेल तर बोगद्याद्वारे सुद्धा आपल्याला एकूण पुरापैकी 20% पाणी जरी डायव्हर्ट करता आलं त्याच्यातून, तर इकडं जो नदी काठाला जी गावं आहेत, शहर आहेत, त्यांना जो फटका बसतोय तो फटका मोठ्या प्रमाणात कमी होईल. आणि हे डायव्हर्ट केलेलं पाणी संगमाच्या आणखी पुढे नेऊन जर जोडलं तर त्याला काही वळणाला अडचण येणार नाही, त्याला उतार चांगला मिळेल, वेग वाढेल आणि निचरा लवकर होऊन शहरातलं पाण्याची लेवल कमी व्हायला मदत होईल. आणखी काही वळणाविषयी तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगा सर. आणखी काही वळणाविषयी, विशेषतः सांगली शहराच्या जवळचं जे वळण आहे. नाही, आता कसं आहे, आता हे एक उपाययोजनेची पद्धत, जसं सांगितलं की गाळ काढणं आणि रुंदीकरण करणं ही एक उपाययोजना आहे, तसंच ह्या अशा पद्धतीचा डायव्हर्शनचा विचार करणं ही एक उपाययोजना आहे. आता हे जेव्हा प्रत्यक्ष राबवायचे असेल त्यावेळेला निश्चितच त्याचा एक प्रोजेक्ट म्हणून हातात घ्यायला पाहिजे. पुन्हा त्याचं नव्याने तांत्रिक सर्वेक्षण, जसं काही तज्ञांनी मुद्दे मांडले की त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम, भूसंपादन, खर्च हा विचार करून मग त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. ठीक. आपण आता इथून थोडंसं पुढे जाऊ. आपण वळण हा विषय आपला संपला. जेव्हा पूर आला कोल्हापुरातला त्यावेळेला तत्कालीन मंत्री असलेले श्री चंद्रकांत पाटील यांनी त्याचा जस्ट उहापोह केला होता, ते म्हणजे त्या नदीपात्रात झालेली अतिक्रमण. नंतर जलसंधारण विभागातल्या काही अधिकाऱ्यांशी मी बोललो दुसऱ्या वर्षी, तेव्हा ते असं म्हणाले की ते फक्त शहरी भागातच झालंय असं नाही, तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा नदी, नाले, ओढे हे मोठ्या प्रमाणामध्ये बुजवले गेले. सो तुम्ही जी शिफारस केलेली आहे ती एकतर ती अतिक्रमणाशी निगडीत कशी आहे आणि पूररेषेच्या नवीन मानांकनाबद्दल पण तुम्ही बोलताय. राईट. 2 गोष्टी आहेत, पूररेषा आणि त्याच्या आता येणारा भाग ज्याला आपण फ्लड झोन म्हणतो, की जो नॅचरली हा पूर्णपणे मोकळा असायला पाहिजे. म्हणजे नदीची आधीची जी मूळची वहन क्षमता असेल त्याच्यात अतिक्रमण होता कामा नये ही नैसर्गिक अपेक्षा आहे. म्हणजे मग पुराचा फटका बसण्याचं प्रमाण आपोआपच कमी होतं. आज तशी परिस्थिती राहिली आहे का? एखाद्या धरणातून पूर्वी समजा कोयनेमधून 1 लाख क्युसेक पाणी सोडल्यानंतरचा जो काही प्रवाह सांगली शहरातून पुढे जातोय तेवढाच आज नाही जाऊ शकत. आज 60,000 सोडलं
तरी तीच लेवल आज सांगली शहरामध्ये येते. म्हणजे याचा अर्थ की नदीचं पात्रच आकुंचन झालं. मग आता हे अतिक्रमण कुठल्या पद्धतीने झालंय, मग त्याला अनेक वेगवेगळी कारणं असतील. तर एक तर फ्लड झोन मेंटेन करणं आणि निदान इथून पुढची अतिक्रमण ताबडतोब थांबवणं हा पहिला उपाय त्याच्यावर असू शकतो. जे झालेले आहेत ते मग आता शिफ्ट करायची का नाही करायची त्याची फिजिबिलिटी वर्कआउट करून मग आयदर शिफ्ट करा किंवा सरकार तर म्हणतंय शिफ्ट केलं पाहिजे, कारण आम्ही नगर संचालना विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. हा दिलेले आहेत, पण शेवटी हा सगळाच विचार शासनाला पण काय समाजाला पण आणि सगळ्याच तज्ञांनी पण केला पाहिजे की शिफ्टिंग हा एकमेव उपाय नाही. आणि समितीचंही तसं म्हणणं नाही. नागरीकरण तिथे किती मोठ्या प्रमाणात झाले. पहिली गोष्ट आता इमिजिएट पहिलं पुढचं होणार तर भविष्यातलं थांबवता येईल. आणि जे झाले त्याच्यामध्ये मग निदान ब्ल्यू लाईनच्या आतमधले जे सिरियस असतील, शहरीकरणाला खरोखर अडथळा येत आहे, तिथला जीवित हानी होण्याची शक्यता आहे, अशी अतिक्रमण तर हटवणं आवश्यकच आहे. मग असं त्याचं सॅग्रिगेशन करून त्याच्यावर उपाय काढता येईल, हा एक भाग. दुसरा महत्वाचा असा की जे पाण्याचा निचरा होण्याची जी काही यंत्रणा असते, मग शहरी असेल किंवा ग्रामीण असेल, ती यंत्रणा अजिबात मेंटेन करत नाही. सांडपाणीची सिस्टीम ही शहरामधली पूर्ण वेगळी असते. खास स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम असते. त्या अँगलने आपण कधीच पाहत नाही. ती पूर्ण शहरासाठी कोल्हापूर सिटी घेतली त्याच्यासाठी ती डिझाईन असली पाहिजे. त्याच्यामध्ये प्लॉट मधून बाहेर पडणाऱ्या ओपन गटर्स पासून ती सुरुवात होते. मग त्याच्या जवळचा बाहेरचा जो रस्ता किंवा बोर्ड असेल त्याच्या कडेला असलेले गटर्स, ही सगळी ओपन सिस्टीम आहे. ही अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम नाही. तिथून पुढे मग मोठ्या गटरला किंवा मोठ्या रस्त्याला जाऊन मिळते, मग जवळच्या नाल्याला मिळते आणि त्या नाल्यातून पाणी मग मोठ्या नदीपर्यंत जातं. तर ही त्रिस्तरीय ड्रेनेज सिस्टीम आहे जी आम्ही समितीच्या रिपोर्टमध्ये मेन्शन केलेली आहे. ही जर आपण व्यवस्थित मेंटेन केली तर त्याच्यावरनं तुमच्या त्या शहराची पाऊस रिसिव्ह करण्याची क्षमता ठरवली जाते, की ज्याला स्पॉन्ज सिटी कन्सेप्ट म्हणतात. की 50 मिलीमीटर जर पाऊस पडला तर आमच्या आहेत त्या ड्रेनेज सिस्टीम मधून तेवढा पाऊस निचरा करण्याची क्षमता आमच्या ड्रेनेज सिस्टीम मध्ये आहे, हा त्याचा अर्थ झाला. पण तोच जर 100 मिलीमीटर पडला तर 50 मीटर फक्त वाहून जाईल, राहिलेला 50 मीटर शहरामध्ये रस्त्यावर पाणी साठण्याचं प्रमाण वाढेल. आणि मग ही क्षमता तुम्हाला जर वाढवायची असेल तर ती व्यवस्थित मेंटेन करून तुमची क्षमता 50च्या ऐवजी 100 मिलीमीटर पाऊस रिसिव्ह करण्याची कशी वाढवता येईल अशी ड्रेनेज सिस्टीम असणं आवश्यक आहे, अशी ती शिफारस आहे. त्यामुळे त्याचा अर्थ नीट घेतला पाहिजे आणि हे नागरीकरणामध्येच करणं गरजेचं आहे. कारण पहिला फटका शहरामध्ये रस्त्यावर 2-2 फूट पाणी वाढतं, ट्रॅफिक थांबतं आणि घरामध्ये पाणी घुसतं, म्हणून त्या ह्याची आवश्यकता आहे. हे सुद्धा स्पॉन्ज सिटी कन्सेप्ट अनेक जपानमध्ये, युरोपमधल्या काही कंट्रीजमध्ये तिथं प्रत्यक्ष वापरल्या गेल्या, फार सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि तो कन्सेप्ट आम्ही इथं शिफारस केलेली आहे. आणि अशा अनेक शहरामध्ये, सांगली असेल, पुणे असेल, सगळीकडे हे तळी असतात. त्या तळ्यामध्ये तात्पुरतं हे पुराचं पाणी साठवायचं आणि तीव्रता कमी झाली की ते पाणी परत नाल्यातून पुन्हा नदीपर्यंत पाठवायचं. म्हणजे मग मूळची लेवल आपल्याला त्या पद्धतीने नियंत्रित करता येते, असा हा कन्सेप्ट आहे. तर त्याच्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम ही डिझाईन करून मेंटेन करणं गरजेचं आहे, अशी ती शिफारस आहे. तर शेवटचा प्रश्न आहे माझा की अशी कुठलीही एखादी योजना आली किंवा काही नवीन बदल होणार असेल की आपल्याकडचे पर्यावरण तज्ञ या संदर्भामध्ये काही ऑब्जेक्शनचे मुद्दे मांडतात, आणि मी असं म्हणणार नाही की त्यांचे काही हिडन अजेंडे असतात किंवा त्यांना फक्त क्रिटिसिझमच करायचं असतं. आता याच्यामध्ये तर खोलीकरण, सरळीकरण, तो जो कर्व आहे तो नीट करणं वगैरे अशा सगळ्या भूमिका. आता तुम्ही दीर्घकाळ जलसंपदा विभागामध्ये काम केलेलं आहे, तुमचा एवढा दीर्घ अनुभव आहे, ते पाहता हे क्रिटिसिझम थोडंसं बाजूला ठेवून जे काही मालमत्तेचं नुकसान होतं, जीवितहानी होते, गो अहेड करायला पाहिजे गव्हर्नमेंटनी नीट अभ्यास करून. नक्कीच. एक तर पर्यावरण वादांच्या दृष्टीने जे विचार मांडला जातोय किंवा जो काही लोकांना असं वाटतं किंवा शासनाला किंवा काही अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की त्यांचे विचार वेगळे आहेत, ते आडकाठी आणणारेच आहेत, मी तसं मानत नाही. खरं तर ही पुराची प्रकरण पर्यावरणात मानवाने ढवळाढवळ केली, त्याच्यामुळे जे पर्यावरणीय बदल होत आहेत म्हणूनच तर त्याचे हे इफेक्ट्स आहेत. त्यामुळे अजूनही आपण जर तो धडा घेतला नाही, त्यामुळे मी पर्यावरणवाद्यांच्या सोबतच आहे आणि ते सोबत राहून हे क्लायमेट बदल का होत आहे ते समजून घेऊन पर्यावरणवादी उपाययोजना कशा आपल्याला राबवता येतील असाच प्रयत्न व्हायला पाहिजे, मी त्याच मताचा आहे. आणि हे करताना निसर्गातली ढवळाढवळ कमी कशी होईल, मग त्याच्यामध्ये हे मग बांधकामं येतील,
मग हे सरलीकरणाचा पण विषय त्याच्यामध्ये येईल. तर तो त्या अँगलने तपासून निसर्गामध्ये फार बदल न करता आपल्याला कसं साध्य करता येईल हा विचार करून हे प्रोजेक्ट राबवणं शक्य आहे. ठीक आहे सर, एवढा विचार करू. एवढा विषय नाही. ठीक, अगदी शेवटचा प्रश्न की आता सरकारकडे तेवढा वेळ आहे का की पुन्हा नव्याने अभ्यास करणं वगैरे, की तुम्ही ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या अभ्यासपूर्ण शिफारशी आहेत, त्यामुळे त्यातल्या ज्या इमिडिएटली करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या तात्काळ कराव्यात, कारण याच्याशिवाय पर्याय नाही, असं तुमचं मत आहे का? नक्कीच. एकूण 18 शिफारशीपैकी समजा 1-2 ज्या काही स्वीकृत झालेल्या आहेत त्या वगळल्या तर त्याच्यापैकी मी सुरुवातीला सांगितलं तसे 4-5 शिफारशी ह्या तात्काळ अंमलबजावणी करणं शक्य आहे. एवढंच काय त्याचे परिणाम याच पावसाळ्यात सुद्धा आपल्याला दिसू शकतील. काही मिड टर्म आणि काही लॉंग टर्म शिफारशी जे आहेत जसं मी मगाशी सांगितलं मग सरलीकरणासारखे, फ्लड झोन कंट्रोल सारखे, अतिक्रमण हटवण्याचे हे विषय मग थोडेसे व्यवस्थित नियोजन करून, प्लॅनिंग करून आणि फिजिबिलिटी तपासून मग लॉंग टर्म मध्ये इम्प्लिमेंट करता येतील आणि ती करावेत. आणि महत्वाचा मुद्दा जो आहे की ज्या पद्धतीने ते उपाययोजना आम्ही ज्या मांडल्या त्या मांडल्या जात आहेत थोड्याशा हाईप होत आहेत. मग सरलीकरणासारखं असेल, सगळेच वळणं सरळ करायचे तर अगदी पाईपलाईन तसं करायचं नाहीये. आणि म्हणून अभ्यास जो आम्ही म्हणतोय तो आम्ही शिफारसी करण्यासाठी जो अभ्यास केला की कारण शोधण्यासाठीचा अभ्यास केला, तसा अभ्यास पुन्हा करावा असं आम्ही म्हणत नाही. आता अभ्यास करायचा तो प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन साठी जो प्रिलिमिनरी टेक्निकल स्टडी लागतो की तो फिजिबिलिटी कसा करायचा, त्याचं टेक्निकल डिझाईन, त्याचं एस्टिमेशन हे करून मग त्याचे प्रोजेक्ट राबवावेत एवढं शिफारस आहे. आणि ते शासनाला नक्की करता येण्यासारखं आहे. शासनाने मान्य केलंय, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि मग पुढच्या वर्षी यातल्या काही उपाययोजना जरी सक्सेसफुली राबवल्या गेल्या तर निश्चितपणे आपल्याला पूर नियंत्रणामध्ये बदल झालेला दिसेल आणि लोकांना होणारं नुकसान आणि त्यांना बसणारा फटका कमीत कमी निश्चितपणे दिसू शकेल याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच. आणि असं आहे की एक जबाबदार माध्यम म्हणून नेहमी प्रयत्न काय करायला पाहिजे की ज्यात हाईप होणाऱ्या गोष्टी असतात, काही गोष्टी काही रंजक भाग असतो, काही नॉस्टेल्जियाचा भाग असतो, काही क्रिटिसिझमचा भाग असतो, पण मुळात प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं जी उत्तरं शोधलेली आहेत ती नीट समजून घेणं या प्रयत्नाचा भाग म्हणजे तुमची मुलाखत होती. मला पूर्ण खात्री आहे की या म्हणजे नदी सरळ करण्याच्या अनुषंगाने किंवा खोलीकरणाच्या अनुषंगाने ज्यांच्या मनात जे काही प्रश्न पडले होते त्या प्रश्नांची पवार सरांनी उत्तर दिलेली आहेत. पण सर मला थोडी दुसरी भीती पण ही आहे की आपल्याकडे दीर्घ असा अनुभव राहिलेला आहे का तुमच्याच समितीच्या बद्दल 2019 ची समिती 20ला शिफारसी दिल्या, 21ला त्या स्वीकारल्या गेल्या आणि मधल्या काळात कोरोना होता हेही मान्य केलं, तरी सुद्धा ज्या पद्धतीच्या नैसर्गिक संकटाचा आपण आता सामना करतोय, मला असं वाटतं की प्रायोरिटीचा काय विषय असेल तर तो हेच आहे की निसर्गाचं नीट व्यवस्थापन करणं निसर्गाच्या सहभागासह. म्हणूनच आपला आजचा हा प्रयत्न होता. आणि मला खात्री आहे की या प्रयत्नानंतर सुद्धा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली तुम्ही ते जरूर पोस्ट करा. मी पुन्हा एकदा पवार सरांना विनंती करेन की त्यांनी तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. पण एक लक्षात घ्या की कोल्हापूर आणि सांगलीतल्या पुराचं नीट आकलन करण्याचा या समितीचा प्रयत्न होता. त्या 18 समितीच्या ज्या 18 शिफारशी होत्या त्या उत्तम होत्या. मराठवाड्यातल्या लोकांनी हे समजून घ्यायला हवं की मुळात 3 राज्याच्या लवादाचा प्रश्न आहे. विशेषतः कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये तो वाद हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे तिथेही फार इमोशनल नव्हता, कारण मला माहिती आहे की पंढरपूर आणि अकलूज आणि सोलापूर भागातनं लगेच तीव्र प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. सो आपण जरा त्यातलं रिअलिस्टिक काय विजन होतं ते समजून घेतलं. सर थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.